तर ही थेट दृश्य आपण बघतोय मसाजोगमध्ये आज अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। माध्यमांसोबत ते यावेळेस बातचीत करणार आहेत। आपण बघतोय की सरपंच हत्या प्रकरणाला 77 दिवस झालेले आहेत आणि आज अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। 7 प्रमुख मागण्या देशमुख कुटुंबियांनी ठेवलेल्या होत्या। या मागण्या मान्य झाल्या नाही तर अन्नत्याग आंदोलन सुरू असा इशारा दिला होता आणि आज हे अन्नत्याग आंदोलन सुरू होत झालेलं आहे। याआधी आपण बघतोय की शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती। सुप्रिया सुळेंनी देखील धनंजय देशमुखांशी फोनवरून बातचीत केली होती आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे हे या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी इथं पोहोचलेले आहेत आणि धनंजय देशमुख यांच्याशी ते बातचीत करतायत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी याआधी देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं। साहेबांनी सांगितलं की 6 तारखेपासून 21 तारखेपर्यंत सगळं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही माझ्याकडे द्या, आपण त्याची रिइन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याचे सगळं तपास समोर आणा। आपण ड्राफ्ट बनवून देणार आहोत 2 दिवसात, उद्या परवा दिवशी होईल सगळं। इथून सुरुवात होत आहे की 6 तारखेला अॅट्रॉसिटी का नाही झाली।